प्रशांत भोईर यांच्या शुभ हस्ते हिमांशूला सामनावीराचा पुरस्कार दिला जाणार आहे, ज्या हिमांशूने 1 षटक हाताळलं, 3 विकेट्स मिळवले आणि फक्त एकच धाव आपल्या ओव्हरमध्ये खर्च केली आणि एकतर्फी विजय आलिमगड संघाने इथे मिळवला. प्रशांत भोईर, आपण आपल्या शुभ हस्ते हिमांशूला सामनावीराचा पुरस्कार द्यायचा. मयू 11 धामणगाव संघाचे सर्वेसर्वा आणि त्यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक हिमांशूला दिले जाते. वेल बॉलिंग, जबरदस्त भेदकता आलिमगड एक्सप्रेस हिमांशूची आपल्याला बघायला मिळाली या मॅच मध्ये. वळूया आपण पुन्हा एकदा नेक्स्ट मॅच कडे आणि तुमच्यासोबत जोडले जात आहेत कम्प्युटर कॉमेंटेटर सुभाष धुमासर. धन्यवाद समीर ठाकरे. व्यासपीठावर विराजमान सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. मान्यवर कक्षामध्ये आपण पाहू शकता अनेक मान्यवर, ज्यामध्ये भिनारगावचे नक्कीच आपण पाहतो या समाजसेवक रमेश भोईर साहेबांना देखील आपण पाहतोय. सुनील भोईर साहेब देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यानंतर त्यांच्यासमवेत महिलांना धामणगाव संघाचे सर्वेसर्वा प्रशांतजी भोईर यांना देखील आपण पाहतोय. इतर मान्यवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. तर नेक्स्ट मॅच पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल एकविरा नानकर कोळीवाडा विपक्ष वैदेही 11 धामणगाव या दोन संघामध्ये टॉस जिंकलेला आहे कोळीवाडा संघाने. नानकर कोळीवाडा संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि या वैदेही 11 धामणगाव संघाला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. तर क्षेत्ररक्षण सजवण्याच्या तयारीमध्ये आपण पाहतोय या क्षेत्ररक्षण स्वीकारलेला संघ नानकर कोळीवाडा. सलमी जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. सलमीची जोडी मैदानात जाताना देखील आपल्याला पाहायला मिळते. वैदेही 11 धामणगाव विपक्ष एकविरा नानकर कोळीवाडा या दोन संघामधील हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. चेतन आणि प्रदीप ही सलमी जोडी मैदानामध्ये दाखल होताना आयडल क्रिकेट कंडिशन आपण पाहतोय. या अगदी या पोषक वातावरण क्रिकेटला दरम्यान दयानंदजी भोईर साहेबांचे ते आगमन होत आहे आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. जयबजरंग चषक भिनार 2025 आपण पाहतोय आणि या स्पर्धेमध्ये त्यांचं हार्दिक स्वागत आम्ही करत आहोत. एक वाजून 40 मिनिटांनी पहिला चेंडू डिलिव्हर केला जातोय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहतोय. योगेश पहिला चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटमध्ये नक्कीच संपर्क साधू शकला नाही फलंदाज. पंचांचा लेग बायचा इशारा. आव्हान त्या धावेने अकाउंट ओपन होतोय वैदेही 11 धामणगाव या संघाचं. प्रदीप सामोरे जाईल यावेळी.
इथे खोलवा टप्प्याचा चेंडू अगदी खोदून काढलेला आहे. चेंडूला एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये शॉटला चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत प्रदीप सिंगलने स्वतःचं अकाउंट ओपन करतोय. संघाची धावसंख्या 2. हवेचा वेग खूपच वाढलेला आहे आपण पाहतोय. इथे समोर केलेल्या 20 स्टेपमध्ये एक सिंगल रन्स इथे देखील पूर्ण करतायत फलंदाज आणि सिंगलने स्वतःचं यावेळी अकाउंट चेतन याने ओपन केलेलं आहे. दोन्ही फलंदाजांनी वैयक्तिक खातं उघडलेलं आहे. संघाची धावसंख्या 3. प्ले अँड मिस. योगेश फ्रंटलाईन गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पहिले षटक हाताळताना पाहायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द स्टंप. इथे मात्र उंचावरून खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, फटका फसलेला आहे. लीडिंग एज इथे झेल ड्रॉप केला जाते. जीवदान मिळतं फलंदाजाला. अराउंड लेग आणि त्रिफळाबाद दांडी गुल पहिला हादरा बसतोय. इथे मात्र वैद्य 11 धामणगाव या संघाला. यानंतर सामना मित्रांनो आपल्याला पाहायला मिळेल न्यू बॅटर भावेश. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल आवाज स्पोर्ट्स भिनार विपक्ष जॉली स्पोर्ट्स कामतगर या दोन संघामध्ये. तर दोन्ही संघांना एक आपण संपर्क साधायचा आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस देखील केला जाईल. टॉससाठी देखील तयारीत राहायचं आहे. भिनार विपक्ष कामतगर आवाज स्पोर्ट्स भिनार विरुद्ध जॉली स्पोर्ट्स कामतगर. पहिल्या षटकात समाप्ती धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 5 आणि पहिल्या षटकासाठी बरोबर वेळ देखील खर्च केलेला आहे. इथे एक सिंगल रन्स पूर्ण करतात फलंदाज समोर खेळले आपण पाहतोय स्टेट डीप मिड ऑन रिजन मध्ये. निखिल पटेल पोगा वेलकम, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. इथे मात्र प्रयत्न चांगला कडून मात्र झेल कॅरी करू शकला नाही. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. लॉर्ड फ्रंट चेंडू स्वीप केलेल्या चेंडूला मात्र स्क्वेअर रिझनमध्ये प्रोटेक्शन आहे. थोडंसं बंबलिंग पाहायला मिळते आणि परिणामस्वरूप एका धावीचं रूपांतर 2 धावीमध्ये करताना फलंदाज पाहतोय. धावसंख्या 9 धावा. दुसरे षटक मार्गस्थ असताना सुरू असलेला सामना वैदेही 11 धामणगाव विपक्ष आई एकविरा नानकर कोळेवाडा या दोन संघामध्ये सध्या रंगतोय. यानंतर कामतगर विपक्ष भिनार हे दोन संघ आपल्याला पुढील सामन्यामध्ये खेळताना पाहायला मिळतील. इथे वाईड ऑडकर होता, चांगला फटका आपण पाहतोय ऑफ राहायचा, मात्र वाईड ऑफ लॉंग ऑफ रिझनमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू फील करेल, फेकी करेल तोपर्यंत फक्त एक सिंगल रनचा फलंदाज पूर्ण करत. सिंगल या संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 वर पोहोचते.
शुभम राईड मोर द स्टंप. हुक केलेल्या चेंडूला हुकचा फटका. क्षेत्ररक्षक तिथे आहे, कुठल्या प्रकारची चूक नाही. या मेडिकल रिझर्वमध्ये झेल आणि इथे मात्र फलंदाज फेल. वैधे 11 धामणगाव संघाला आणखीन घातला आपण पाहतोय या बसतोय झेलबादच्या रूपाने. दोन फलंदाज बाद झालेले आहेत. धावसंख्या स्थिर, धावप्ले करत 10 धावा आणि 10 धावसंख्येवर दुसरा फलंदाज देखील रेकॉर्डच्या आश्रयाला पाहायला मिळतोय. धामणगावचे समालोचक सचिन माली साहेबांचं देखील इथे आगमन झालेलं आहे आणि त्यांचं देखील जय बजरंग चषक भिनारमध्ये हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. यावेळी मात्र फटका चांगला आहे असं म्हणता येणार नाही, कारण आपण पाहतोय या गॅप शोधू शकलेला नाही. आणि इथे झेलबाच्या रूपाने आणखीन एक फलंदाज बाद होताना तेजसच्या रूपाने धामणगाव या संघाचा. आणि षटक देखील समाप्त झालेलं आहे. 2 षटकांची समाप्ती झालेली आणि 2 षटकांची समाप्तीनंतर वैधे 11 धामणगाव संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 3 बाद 10. 3 फलंदाज बाद झालेले आहेत. धावसंख्या 10 2 षटकाची समाप्तीनंतर. संजय गुलवी सध्या ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. प्रिन्स म्यूजच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते आणि कॅमेरामॅन भावेश वारे, मॅन फ्रॉम पोगाव. प्रिन्स म्यूजच्या सर्वात एक्सपिरियन्स कंपनीर आहेत. बरीच वर्षे प्रिन्स म्यूजच्या टीमसोबत ते आहेत आणि सिनियर आहेत. साहिल शेवटचं षटक घेऊन आलेलं आहे. इथे या मॅच टायमिंग फटका आहे. क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचला होता. प्रयत्नांची पराकाष्ठा नक्कीच केली होती, जे कौतुक करावे लागेल, कारण 100% देण्याचा प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षकाने केला होता. झेल कॅरी करू शकला नाही, मात्र प्रयत्न चांगले पाहायला मिळाले होते. दरम्यान संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकते, धावप्लेकडे 12 वर पोहोचते. हुकलेल्या चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर रिझनमध्ये चेंडू जातोय. एक सिंगल रन फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने संघाची धावसंख्या 13 धावा. आपण सामना पाहतोय धामणगाव विपक्ष नानकर कोळीवाडा या दोन संघामध्ये. वैधे 11 धामणगाव विपक्ष आई एकविरा नानकर कोळीवाडा. नेक्स्ट मॅचसाठी दोन्ही संघाने आपण टॉस बॉक्समध्ये या. टॉस केला जाईल. आवर स्पोर्ट्स भिनार आणि जॉली स्पोर्ट्स कामतकर. पोल करण्याचा प्रयत्न कटर. धावसंख्या स्थिर. साहिल शेवटचं षटक चालतोय. पुन्हा एकदा भुळभुळैया खडे खडे खेळण्याचा प्रयत्न बदलायला त्याचा वापर करताना दिसला नाही फलंदाज. जतीन आपण बघतोय बॅक टू बॅक दुसरा चेंडू देखील निर्धाव खेळताना. 3-3 षटकाचा सामना. तिसरे षटक मार्गस्थ आहे. वैधे 11 धामणगाव संघ प्रथम फलंदाजी करताना. वाईड यॉर्कर, मात्र वाईडचा इशारा होतो पंचांकडनं, कारण फलंदाजपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न चेंडू जास्त दूर ठेवला जातोय. संघाच्या धावसंख्येमध्ये 1 ने भर 14 वर पोहोचते धावसंख्या. इथे मात्र चेंडूला भेरकॉन दिलेला आहे. उंचच उंच आणि लांबच लांब, लांब पाल्याचा षटकार जतीनच्या बॅटमधून. जतीनच्या बॅटमधून हे 6 रन, आणि हे 6 रन खूप महत्वाचे होते खरं तर वैधे 11 धामणगाव संघासाठी, कारण षटकाराने धावसंख्या येतोय आकार. धावसंख्या 20 वर पोहोचते. अजून या षटकामधील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पुन्हा एकदा सामोरे जाईल फलंदाज जतीन. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळी पुन्हा एकदा दिशेमध्ये भरकटतो. या षटकामध्ये
हे दुसऱ्यांदा घडत आहे, कारण या अगोदरच आपण वाईट चेंडू पाहिला होता आणि पुन्हा एकदा हा वाईट चेंडू देखील पाहायला मिळतोय. 21 धावा, 21 लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. हुक किल्ल्या चेंडूला हुकचा फटका क्षेत्ररक्षक आहे. लॉंग लेग रिजनमध्ये कुठल्या प्रकारची चूक नाही आणि फलंदाज बाद झेलबाज डोबाने. तर निर्धारित 3 षटकाचा खेळ देखील इथे समाप्त झाला. निर्धारित 3 षटकामध्ये प्रथम फलंदाजी करताना वैद्य 11 धामणगाव संघाने आपल्या धावपल्या धावा जोडल्या त्या एकूण 21 आणि 22 धावांचं लक्ष ठेवलं गेलेलं आहे आई एकविरा नानकर कोळीवाडा या संघासमोर. तर ओली आपण टॉसकडे टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल. आवाज स्पोर्ट्स भिनार विपक्ष जॉली स्पोर्ट्स कामतगर. खरं तर टेनिस क्रिकेटमधील ही दोन्ही मोठे नावे आहेत. तर दयानंद भोईर साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांना विनंती असेल की आपण या आपल्या शुभ हस्ते हा टॉस आपण संपन्न करणार आहोत. दयानंद भोईर साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस आपण करणार आहोत. भिनार संघाने कॉल करेल. छापा कॉल आहे आणि छापा झालेला आहे. तर भोईर साहेबांना विनंती असेल की पण व्यापाराची सोडावची आहे. आवाज स्पोर्ट्स भिनार संघाने का टॉस आपण जिंकलं आहे. नक्कीच टॉस जिंकल्यानंतर सर्वप्रथम आपण हे जे आयोजन पाहतोय या आयोजनाविषयी काय म्हणाल? आयोजन चांगला केलेलं आहे आणि ग्राउंड देखील चांगला आहे. या ग्राउंडवर खेळायला मजा येईल. आम्ही आमचा प्रयत्न करू जिंकण्याचा बस. 3 षटकांचा सामना आहे. नक्कीच टॉस आपल्या संघाच्या दृष्टीने इम्पॉर्टंट होता हा इम्पॉर्टंट आणि इम्पॉर्टंट टॉस आपण जिंकले. तर प्रथम टॉस जिंकल्यानंतर आपला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण स्वीकारले म्हणजे धावांचा पाठलाग आपल्याला करायचा आहे. तर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारताना समोरील संघाला निर्धारित 3 षटकामध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा आपला प्रयत्न असेल? कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. आणि कोणते असे 3 ट्रम्प कार्ड गोलंदाज असतील ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल? आमच्या तिन्ही गोलंदाजाकडून अपेक्षा आहे मला चांगला त्यांनी बॉलिंग करावी बस. खरं तर हा आपला होम ग्राउंड आहे. या ग्राउंडवर नक्कीच त्याचा लाभ घेण्याचा आपला प्रयत्न असेल. 100%. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. कामतगर संघाने टॉस आपण गमावला आहे. टॉस गमावल्यानंतर प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. सर्वप्रथम हे जे आयोजन केलं आहे जयबजरंग चषक भिनारचं हे आयोजनाविषयी काय म्हणाल? आयोजन तर खूप सुंदर आहे आणि आम्हाला खेळायला संधी दिली त्यांच्यासाठी थँक्यू. टॉस गमावल्यानंतर प्रथम आपल्याला फलंदाजी करायची. तर काय टार्गेट आपल्या डोक्यामध्ये असेल ज्या टार्गेटपर्यंत जाण्याचा आपला प्रयत्न असेल? 40+ आणि कोणते असे बॅटर असतील ज्यांच्याकडून अपेक्षा असेल? प्रतीक आहे, रोमित आहे, ओम आहेत. ॲज अ कॅप्टन आपला रोल या संघामध्ये काय असेल? काय नाही, रोल सगळ्यांना 100% द्यायचं हे करा. आपल्या संघाला देखील हार्दिक शुभेच्छा. तर टॉस केला गेला आहे. टॉस जिंकलेला आहे. या आवाज स्पोर्ट्स भिनार संघाने प्रथम गोलंदाज स्वीकारले. मी घेऊन जातोय टॉस बॉक्सवरून सरळ आमच्या कॉम बॉक्समध्ये. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल भिनार विपक्ष कामतगर. आवाज स्पोर्ट्स भिनार संघटनाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. मात्र ओली आपण सुरू असलेल्या सामन्याकडे. इथे समोर किल्ल्या चेंडूला डाऊन द ग्राउंड आणि चेंडू निघून जातोय या लॉंग ऑफ रिजन मधून सीमापार 1 बाउंड चौकार. पहिल्याच चेंडूवर दमदार चौकार आपण पाहतोय. समीरच्या बॅटमधून हा चौकार. समीर ऑफ द मार्क. चौकाराने अकाउंट ओपन होतोय. आई एकविरा नानकर कोळीवाडा संघाचं आव्हान दिलं गेलेलं आहे 22 धावांचं. हो हो, अतिशय सुरेख फटका. पिकअप शॉट
चेंडू निघून जाईल बॅकवर्ड कोलेकच्या वरून सीमा पार 6 धावांसाठी षटकार. 10 का दम दाखवतो ना आपण बघतोय फलंदाज समीर या अगोदर चौकार आणि त्यानंतर चेंडूवर षटकार. इथे आपण पाहतोय या चांगला चेंडू खरं तर खेचून मारण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. या चेंडू वापसी करताना गोलंदाज चेतन पाहायला मिळतोय. चेतन याने या अगोदर चेंडूवर 10 रन खर्च केले होते मात्र हा चेंडू निर्धाव. इथे मात्र चेंडूला फिरकावून दिलेला आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करेल त्याला बेट करून चेंडू निघून जाईल सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. धामणगावचे सतीशजी माले यांचे इथे आगमन झाले आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. एक उत्कृष्ट क्रिकेटर देखील आहेत आणि जय मास्टर धामणगाव संघाकडून नेहमीच नक्कीच ते आघाडीवर आपल्याला पाहायला मिळाले आहेत. इथे या शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. लॉंग वे शफल नक्कीच खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने. 14 धावा आव्हान येते 22 धावांचं. आपण सामना पाहतो या आई एकविरा नानकर कोळीवाडा विपक्ष या वैदेही N11 धामणगाव या दोन संघामध्ये. यावेळी मात्र मिस टाइम फटका आहे लीडिंग एज आणि अखेर पहिल्या विकेटचं पतन. पहिला फलंदाज बाद होताना आई एकविरा नानकर कोळीवाडा संघाचा समीर ज्याने बाद होण्यापूर्वी एक षटकार 2 चौकाराच्या मदतीने 14 धावांचं योगदान दिलेलं आहे. अगदी षटकार चौकारामध्ये डील त्याने केलं होतं. कुठल्या प्रकारचे एकेरी धाव नाही, कुठल्या प्रकारची दुहेरी धाव नाही, ना एक्का दुक्का सीधा चौका छक्का. खाईन तर तुपाशी नाही तर उपासी. मोठे फटके केले नाही तर डॉट चेंडू खेळून आउट तरी होईल. हेच नक्कीच चित्र त्याच्या फलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. न्यू बॉलर हार्दिक आपण बघतोय दुसरे षटक घेऊन आलेले. धावसंख्या 14. रघुनाथजी भोईर साहेबांचं देखील इथे आगमन झालेलं आहे आणि त्यांचं देखील जयबजरंग चषक भिनारमध्ये हार्दिक स्वागत आहे. दिशेमध्ये भरकटोय गोलंदाज संघाची धावसंख्या 15. 22 लक्षाचा पाठलाग आई एकविरा नानकर कोळीवाडा संघ करतोय. सामना केल्यापर्यंत जे 3 नॉस्ट्रेकला जय. इथे खरं तर ऑन साईडला खेळायचा होता. समोर चेंडू येतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. 16वर पोहोचते. हळूहळू विजयाकडे मार्गक्रमण करताना आपण पाहतोय या नानकर कोळीवाडा संघाचं. ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट आणि हा चेंडू निघून जातोय या 4 धावांसाठी. या चौकाराने धावसंख्या पोहोचते ती या 20 ओव्हर आणि इथून फक्त 2 धावांची आवश्यकता आहे आई एकविरा नानकर कोळीवाडा संघाला विजयासाठी. विजयाच्या उंबाट्यावर आपण हा संघ पाहतोय. नो बॉलचा इशारा 1+1 आणि विजय संपादन केलेला आहे. विजय
विजय ठरतोय आई एकविरा नानकर कोळीवाडा संघ. अभिनंदन नानकर कोळीवाडा अँड हार्ड लक वैद्य 11 धामणगाव. तर या सामन्यातील मॅन ऑफ मॅचकडे आपण बोलणार आहोत. शुभम ज्याने दुसरं षटक घातलं होतं आणि त्या षटकामध्ये त्याने 2 फलंदाज लागोपाठच्या चेंडूवर बाद केले होते. तो शुभम ठरलाय सामनावीर.